नमस्कार मित्रांनो, मराठी बोला युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजना या योजनेबाबत सद्यस्थितीमध्ये अशा विविध शेतकऱ्यांच्या मनामधून चर्चा सुरू आहे. हे अर्ज नेमके सुरू कधी होणार आहेत? वारंवार याबद्दल विचारणा केली जाते. अर्ज कधी सुरू होणार, यासाठी काय काय लागणार, कोणती कागदपत्रे लागणार, यामध्ये कसा लाभ मिळणार. आता याबाबत जो शासन निर्णय आला होता तो 9 मार्च 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आला होता. 9 मार्च झाला, त्यानंतर एप्रिलमध्ये अर्ज सुरू होतील, मे मध्ये सुरू होतील, जून मध्ये सुरू होतील, जुलैमध्ये सुरू होतील. आता ऑगस्ट आलाय. आता परत 15 ऑगस्ट तारीख दिली जाते. खात्रीशीर मी देखील सांगू शकत नाही, कारण या आधीच्या तारखांमध्ये कधीच अर्ज सुरू झाले नाही. त्यामुळं 15 ऑगस्टला देखील होतीलच याची शाश्वती देत नाही. परंतु तुमच्या मनातून जे काय वारंवार प्रश्न विचारले जात आहेत त्याबद्दलच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती देण्याचा प्रयत्न करतोय की 15 ऑगस्ट 2026 पासून अर्ज सुरू होतीलच आणि व्हायलाच पाहिजेत, कारण बरेच दिवस झालं शेतकरी या अर्जाबाबतची प्रतीक्षा करत आहेत. अनेक ठिकाणी या घटनेमध्ये सहभाग नोंदवण्यासाठी जे काही प्रशिक्षण प्रमाणपत्र लागणार आहे ते देखील वाटप करण्यात सुरू झालंय. त्यासाठी देखील शेतकऱ्यांनी पैसे खर्च केलेत, कुणी ट्रेनिंग अटेंड केल्यात, कुणी कशा कशा आपापल्या पद्धतीने ते सर्टिफिकेट देखील त्या ठिकाणी मिळवलेले आहेत. परंतु यामध्ये नेमका अर्ज सुरू होतील कधी, हा जो का प्रश्न आहे हा आजही अनुत्तरित आहे. याचं ठामपणे उत्तर देता येत नाही, हे लक्षात असू द्या. 15 ऑगस्ट 2026 सांगितलेलं आहे, होतीलही अशी अपेक्षा करू, परंतु गॅरंटेड 100% होतीलच असंही सांगू शकत नाही. कारण याआधी 1 मे ला सुरू होणार होते, त्यानंतर 15 जूनला सुरू होणार होते आणि आता परत 15 ऑगस्ट आहे. म्हणजे मागच्या 2 तारखे जशा उलटून गेल्या तशीच 15 ऑगस्ट देखील जाऊ शकते असं माझं मत आहे वैयक्तिक. याबाबत म्हणजे 15 तारखेला सुरू झाले तर चांगली गोष्ट आहे. याबद्दल सुरू झाल्यानंतर अर्ज कसे करायचे याची देखील माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच घेणार आहोत. परंतु जे काही प्रश्न होते की अर्ज कधी सुरू होतील, तर याबाबत एक्झॅक्ट तारीख सध्या तरी सांगणं शक्य नाही किंवा सांगता येणार नाही. परंतु 15 ऑगस्ट पर्यंत सुरू होतील असं सांगण्यात आलेलं, म्हणून 15 ऑगस्टला आपण गृहीत धरू. आता यामध्ये जी काय रक्कम मिळणारी आहे, ज्यामध्ये गाय म्हैस असेल, शेळ्या असतील, त्यामध्ये कोंबड्या असतील किंवा इतर जे काय घटक यामध्ये दिलेत की जसं डुक्कर पालनासाठी दिलेलं आहे, वरा पालन असेल किंवा यामध्ये मुरघास निर्मितीसाठी देखील अनुदान आहे. मुरघास निर्मितीसाठी यामध्ये 18 लाख रुपयापर्यंत अनुदान आहे. अशा पद्धतीनुसार गाय म्हैससाठी या ठिकाणी 12 लाख रुपयापर्यंत अनुदान नाही. ही इस्टिमेट रक्कम आहे, म्हणजे जास्तीत जास्त रक्कम आहे. लक्षात असतं, सॉरी ते माझ्याकडून थोडं बोलण्यातून अनुदानाबद्दल बोलण्यात आलं. अनुदानाबाबत आपण माहिती घेणार आहोत. परंतु जी ही रक्कम आहे, इस्टिमेट रक्कम, ही टोटल जास्तीत जास्त म्हणजे तुम्हाला 5 गाई 5 म्हशी घेण्यासाठी तुम्हाला 12 लाख रुपयांचं एकूण भांडवल लागणार आहे. त्यामध्ये गोटा आहे, ते काय इतर ज्या गोष्टी आहेत त्या सर्व त्यात इन्क्लूड असणार आहेत त्या 5 गाई म्हशीसाठी. तसंच जे काय 50 शेळ्या आहेत त्यासाठी देखील 12 लाख रुपये आहेत. त्यामध्ये त्याचा जे काय गोटा असेल, त्याचा जे काय निवारा असेल, ते सर्व सुविधा त्यामध्ये एस्टिमेटमध्ये मांडलेल्या आहेत. मग आता यामध्ये नेमकं अनुदान मिळणार आहे किती? मुरघासाठी वेगळी घटक असणार आहे. या सर्व अनुदान मर्यादा देखील वेगळी असणार आहे, कारण हे यांत्रिकीकरणामध्ये येतं. परंतु इतर जे घटक आहेत ज्यामध्ये गाय म्हैस असेल, कोंबडी असेल, डुक्कर पालन असेल, शेळी पालन असेल, यामध्ये सर्वसाधारण घटकाला या ठिकाणी 50% अनुदान मिळणार आहे. आणि SC ST जे अर्जदार असतील यांना 75% अनुदान मिळणार आहे. एकूण प्रकल्प खर्चाच्या किंवा तुम्ही खर्च केलेल्या रकमेच्या, हे आपल्याला वारंवार माहिती, जी रक्कम कमी असेल तिच्या तुम्हाला 75% किंवा 50% अनुदान मिळणार. 12 लाख मिळणार आहेत, 12 लाखाचं एस्टिमेट आहे. मग डायरेक्ट आपल्याला 50% म्हणजे 6 लाख मिळणार का? तर नाही. तुमचा एस्टिमेट खर्च झाला किती किंवा तुम्ही किती त्या ठिकाणी, आता त्याची पूर्तता कशी असेल, काय प्रक्रिया असेल, त्यानंतर आपण पाहणारच आहोत. परंतु सध्या तरी त्याचे नेमके बिल कोणते लागणार, कसे अपलोड करायचे, कशा पद्धतीने एस्टिमेट तयार करून घेणार, ऑफलाईन घेणार, ऑनलाईन घेणार, ह्या सर्व गोष्टी या ठिकाणी हळूहळू क्लिअर होत चलतील. कारण प्रत्येक योजनेमध्ये सुरुवातीला ज्या गोष्टी बोलल्या जातात त्या शेवटपर्यंत जाऊन त्या ठिकाणी विविध अडचणी निर्माण होतात. तसंच यामध्ये सुद्धा होणारच आहे. ते आपण पाहणार, त्यावर जे काय पर्याय येतील ते पर्याय देखील आपण नंतर पाहणार आहोत. परंतु सद्यस्थितीमध्ये 50% किंवा 75% एवढंच अनुदान दिलं जाणार आहे. मग आता यामध्ये अर्ज करण्यासाठी कागदपत्र कोणकोणते लागतील? तर सध्या जे रेग्युलर तुमच्याकडे कागदपत्र आहेत तेच कागदपत्र लागणार आहेत. यामध्ये फक्त एकाच कागदपत्राची थोडी अट वेगळी आहे, तर ती म्हणजे तुमचा अनुभव प्रमाणपत्र किंवा प्रशिक्षण प्रमाणपत्र. एक तर तुम्ही दुग्ध व्यवसाय करत असाल
तर तुमच्याकडे एखाद्या संस्थेनं मागील 2 वर्षापासून त्यांच्याकडे दूध व्यवसाय तुम्ही करत आहात किंवा रेकॉर्डवर तुम्ही त्या ठिकाणी दूध उत्पादक म्हणून आहात, याचं एक प्रमाणपत्र किंवा लेटर जरी त्यांनी दिलं तरी देखील तुम्हाला ते अनुभव प्रमाणपत्र म्हणून ग्राह्य धरता येतं. त्याशिवाय शेळी पालन असेल, गाय पालन असेल, गाय म्हैस पालन असेल किंवा इतर जे घटक आहेत त्यामध्ये देखील तुम्हाला प्रशिक्षण, जे काही ट्रेनिंग सेंटर आहेत त्या ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून तुम्ही प्रशिक्षण घेतलंय आणि हे प्रशिक्षण घेतल्यानंतर तुम्हाला एक प्रमाणपत्र दिलं जातं. ते प्रमाणपत्र तुम्हाला त्या ठिकाणी लागणं आवश्यक आहे किंवा जोडणं देखील अर्ज करताना गरजेचं आहे. बाकीच्या कागदपत्रात बघायला गेलं तर बाकीचे कोणतेही कागदपत्र इतके ऑड नाहीत, ज्यामध्ये तुमचं आधार कार्ड असेल, तुमची जमीन असेल तर 7/12 आणि जर जमीन नसेल तर भूमिहीन. यामध्ये दोन्ही घटकांना अर्ज करता येणार आहेत असं सांगितलेलं आहे. जमीन असेल तर 7/12 नसेल तर भूमिहीनचं प्रमाणपत्र त्या ठिकाणी लागेल. तुम्ही जर एससी एसटी मधून येत असाल तर तुम्हाला अनुदानाची रक्कम जर 75% मध्ये घ्यायची असेल, तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट देखील असणं आवश्यक आहे, तरच तुम्ही त्या ठिकाणी 75% मध्ये, अन्यथा तुम्हाला देखील 50% सर्वसाधारण घटकाप्रमाणेच अनुदान वितरित केलं जाणार आहे. त्यामध्ये बँक पासबुक असेल, इथं एका बाकीचे जे नॉर्मल कागद आहेत, जर अपंगाचं असेल तर अपंगाचं प्रमाणपत्र, अपंगाच्या प्रमाणपत्रासाठी तुम्हाला वेगळं त्या ठिकाणी सवलत दिली जाणार आहे. त्यानंतर इतर बाकीचे जे काही घोषणापत्र आहेत, जे की लहान कुटुंब असल्याबाबतचं घोषणापत्र लागू शकतं. त्याच ठिकाणी आणखी तुम्हाला इतर शासकीय योजनेचा, म्हणजे ज्या या योजना आहेत पशुधन विकास योजनेअंतर्गतच्या, ज्यामध्ये याआधी तुम्ही गाय म्हशीचा किंवा इतर कोणत्या योजनेचा लाभ घेतला नसल्याबाबत देखील डिक्लेरेशन तुम्हाला या ठिकाणी द्यावं लागू शकतं किंवा द्यावंच लागेल, असं देखील या ठिकाणी आपण ग्राह्य धरू. या पद्धतीत जे काही डॉक्युमेंट आहेत हेच कागदपत्र लागणार. यामध्ये प्रमुख गोष्ट तुमच्याकडे उपलब्ध असेल नसेल यामध्ये फक्त कोणती, तर त्यामध्ये जे काय तुमच्याकडे अनुभव सर्टिफिकेट किंवा प्रशिक्षण सर्टिफिकेट जे असेल ते तुम्हाला या ठिकाणी जोडणं गरजेचं आहे. इतर कोणतेही कागदपत्र या ठिकाणी आपल्याला ऑड मध्ये लागणार नाहीत किंवा नवीन काही लागणार नाहीत. जे हे कागदपत्र आहेत आता सांगितलेले, जे आपले रेग्युलर महाडीबीटीसाठी आपण जे वापरतो किंवा इतर अर्जासाठी जे वापरतो, ज्यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक, 7/12, इतर जे काही डॉक्युमेंट आहेत, हे एवढे डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी देखील लागणार. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही डॉक्युमेंट या ठिकाणी लागणार नाहीत. एवढे डॉक्युमेंट लागणार. फक्त यामध्ये प्रमुख गोष्ट कोणती असणार आहे, वेगळं काय असणार आहे, तर तुमचा अनुभव किंवा प्रशिक्षण सर्टिफिकेट एवढंच लागणार आहे, बाकी काही नाही. आता अर्जाबाबतची स्पष्टता, अर्ज कधी सुरू होतील हे आपण चर्चा केली आहे. सुरू होतीलच याची शाश्वती मी देखील देत नाही, परंतु सुरू झाल्यानंतर अर्ज कसा करायचा याची माहिती नक्की चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करेल. ते काय तुमच्या मनातील प्रश्न होते की वारंवार विचार जातो की अर्ज कधी सुरू होणार, कधी सुरू होणार, कधी सुरू होणार. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी कागदपत्र देखील देऊन ठेवलेत, अर्ज सुरू झाले, अर्ज केले. आता विविध ते वेगवेगळ्या गोष्टी असतील, मला त्याबद्दल बोलायचं नाही, परंतु सद्यस्थितीमध्ये तरी अर्ज कोणाचाही भरलेला नाही किंवा अर्ज कुठेही सुरू झालेला नाही. 15 तारखेपासून म्हणजे आणखी 10 दिवसानंतर, आज आपण 5 तारखेला व्हिडिओ बनवतोय, आणखी 10 दिवसानंतर अर्ज सुरू होतील अशी अपेक्षा. त्या आधी जरी झाली तरी देखील चांगलीच गोष्ट मानावी लागेल, परंतु 15 तारखेपर्यंत देखील होतील अशी अपेक्षा धरून 15 तारखेला अर्ज सुरू होतील आणि 15 तारखेनंतर आपण अर्ज करू शकू अशी अपेक्षा. जे काय तुमच्या मनातील प्रश्न होते त्या सर्व प्रश्नांचं उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि जर चॅनलवर पहिल्यांदा आलेला असाल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असंच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण अपडेट आपल्याला भेटत राहील. तर चला, याच्या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील, काही समस्या असतील किंवा काही अडचणी असतील तर कमेंटच्या माध्यमातून नक्की विचारा, आम्ही आपल्याला नक्कीच मदत करण्याचा प्रयत्न करू. चला, आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉइंट सोबत.